आणि डेअरिंग करून तिच्याजवळ जायला लागतो. ती खुर्ची त्याच्यावर फेकते, पण तो तिला चकवतो, त्यामुळे त्याला काहीच लागत नाही. आता ती भिंतीवरून खाली आली असते. तो धावतच जातो आणि तिच्या कपाळावर अंगारा लावतो. ती लगेच नॉर्मल होते आणि त्याला विचारते, मी इथे काय करते, माझ्या हाताला काय झाले. तो तिला झोपायला बेडवर नेतो. बेडवर पडल्या पडल्या तिला झोप येते. नंतर तो मित्रांच्या रूममध्ये जाऊन काय करायचे ते ठरवतात. त्या काकांना फोन करून घडलेला प्रकार ते सांगतात. ते काका त्यांना काही गोष्टी सांगतात. त्याप्रमाणे ते पुढील प्लॅनिंग करतात. तो मित्रांच्या रूममध्ये झोपतो. थोड्या वेळाने दारावरची बेल वाजते. मयूर दरवाजा उघडतो तर समोर मयुरी असते. ती त्याला न्यायला आली असते. त्याची जायची इच्छा नसते तरी त्याला जावं लागते. रूममध्ये गेल्यावर ती त्याला ओरडू लागते, मला बरं नाही तरी तू मित्रांसोबत मजा करतोस. तो काहीच बोलत नाही. नंतर ते दोघे झोपतात. सकाळ होते. ठरल्याप्रमाणे मयूर तिला घेऊन फिरायला जातो. यावेळी तो एकटाच असतो. त्याचे मित्र लपून छपून त्याच्या मागे जातात. काही मित्र रूमवरच असतात. मयूर तिला सुंदर अशा स्पॉटवर नेतो. ती खूप खुश असल्याचे दाखवते. खाली दरी असते. मयूर आणि ती त्याचे सौंदर्य न्याहाळत असतात. दुसरे पण पर्यटक तिथे असतात. मयूर सावधच असतो. तिचा काहीही भरोसा नाही. कधी पण काही करू शकते. थोड्या वेळाने चेटकीन तिच्या अंगावर ताबा घेते. तिचा आवाज बदलतो. जोरात हवा सुटायला लागते. दुसरे पर्यटक पण घाबरतात. मयूर जोरात धावतो, कारण जर तिने त्याला ढकलले तर तो दरीत पडू शकतो.